रामकृष्ण हरी माऊली. आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती असंख्य वारकरी भेटत आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर काही तरुण आहेत, वृद्ध आहेत, प्रत्येक वयातले वारकरी या ठिकाणी पाहायला मिळतात. तर वारीमध्ये येत असताना काय मनात भाव असेल ते जाणून घेऊया. या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही कुठल्या दिंडीत आलाय, तुमचं मला नाव सांगा. माझं नाव अंजली कुलकर्णी. आम्ही AI दिंडी, ऑल इन्क्लुझिव्ह. AI दिंडी म्हणजे जसं आता AI आलंय मोबाईलमध्ये, तशी तुमची दिंडी AI तिचं नाव AI दिंडी आहे. AI दिंडी आहे. तसं जर बघितलं तर ह्या AI दिंडीमध्ये आल्यात. कुठून आलाय? पुण्याहून आलो होतो. म्हणजे सुरुवात पुण्यातून झाली का आळंदीतून? नाही पुण्यातनं. बरं, काय वाटतं वारकरी या ठिकाणी साध्या वेशात दिसत आहेत, तुम्ही मॉडर्न आहात त्याच्याबद्दल? म्हणजे जर बघितलं तर एकीकडे वारकरी गावखेड्यातून आलेला आणि तुम्ही एक मेट्रो सिटीतून म्हणजे पुण्यासारख्या शहरातून येता. काय वाटतं वारीबद्दल? वारीमधनं खरं तर खूप काही शिकायला मिळतं. म्हणजे आपलेपणा आणि म्हणजे सगळ्यांबद्दलची वागणूक जी आहे, म्हणजे सगळ्यांबरोबर समान वागणूक असली पाहिजे. वारीमध्ये सगळेच एकमेकांना माऊलीच म्हणतात, तर त्याप्रमाणे ते अगदी जाणवतं की असंच असलं पाहिजे आणि असंच राहायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मला की आपण श्रद्धेने इथे वारीत येतो तर सगळ्यांबरोबर म्हणजे गावाकडची लोक आहेत तरी पण त्यांच्यामध्ये आम्ही मिक्स होतो आणि आनंदाने पायी चालतो. तर एक मन प्रसन्न होतं त्याच्याने. आमचं पण मन प्रसन्न होतं. सगळ्यांचं हे त्यांची यात्रा बघून त्यांच्यासोबत चालताना आपण पण त्यांच्यासोबत पंढरपूरला जातो अशी भावना मनामध्ये येते. नक्कीच आपण पंढरीचा प्रवास करतोय आणि नक्कीच वारकऱ्यांच्या सोबत एखादा असा काही अनुभव आला का की ज्या एखाद्या वेळेस काही हे सगळे वारकरी भेटतात, तुम्हाला कुतूहलाने काही जणांनी विचारलं असेल किंवा भेटले असतील, काय वाटलं त्याचं? मग अशीच एका बाईने विचारलं की तुम्ही एवढा प्रवास करू शकता का? हां, चालू शकता का? काय उत्तर दिलं त्यांना? चालू शकता ना. आमची चालूच असते. त्यामुळे आम्ही हे अनुभवायलाच आलेलो आहोत, पण ते अनुभवताना आम्हाला इतका आनंद मिळतोय आणि आम्हाला पण ते जाणीव होती की अरे आपण पण हे करू शकतो आणि सगळ्यांमध्ये मस्त मिक्स होऊन आपण पण पंढरीला जाऊ शकतो. बरं, वारीत काय अनुभव, आता समजा हे सगळे अनुभव तुम्ही सांगताच आहेत, तर वारीत म्हणजे नाचण्याचा किंवा हे सगळे आपण वारीत जे सगळे हे करताय, खेळ खेळताय वारकरी, त्याच्यामध्ये सहभागी झालं? हो, अगदी भक्तिमय वातावरण असतं सगळं आणि मस्त सगळ्या ह्याच्यात सहभागी होतो. आम्ही किती जण आहेत तुमच्या, म्हणजे किती जणींची? आम्ही 70 जण आलेलो आहोत. 70 जण AI दिंडी. आम्ही 7 जणी म्हणजे मैत्रिणी, आमचा ग्रुप वेगळा त्याच्यामध्ये 7 जणींचा. 7 जणी. 3-4 वर्ष झाली आम्ही दिंडी. प्रत्येक टप्पा केलेला आहे सगळं. बरं, वारी सोडून पंढरीला कधी जाऊन पांडुरंगाच्या चरणावरती दर्शन घेतलंय का? दर्शन घेतो आणि आम्ही तिथे गीतापठण केले जाऊ. गीतापठण महिन्यात केलं आणि म्हणजे मला सांगायला हे खूप छान वाटतं की माझं आजोळ आहे पंढरपूर. हां, आणि म्हणजे आता काय मग ह्या विषयावर तर मी खूप बोलू शकेन आणि थांबणारच नाही, असं आहे. बरं, आजूळ आहे, तर आजूळातल्या काही आठवणी बालपणीच्या? तेच सांगते, खूप मंदिरातच आम्ही खेळून लहानाचे मोठे झालो. मेन मंदिरामध्ये तिथे माझ्या मामे भावांचे लग्न झालेले आहेत, मावशांचे लग्न झालेले आहेत. आता मंदिरामध्ये बदल काय झालाय? काय खूप बदल झाला. आता गर्दी वाढलेली आहे. सगळं म्हणजे सगळं आता गव्हर्नमेंटच्या ह्याच्याकडे गेलेलं आहे, तर खूपच बदल जाणवतो. तो आहे पण चांगला आहे. खेळ आता तसं पहिल्यासारखं वातावरण नाही राहिलं. म्हणजे जे बालपणी आपण ज्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये खेळलो, बागडलो आणि तिथून मोठे झालो, कारण मामाचं गाव यांच्या पंढरपूर आहे आणि ती पंढरीची वारी पुन्हा मोठेपणीसुद्धा अनुभवायला भेटते आहे. हा सुद्धा अनुभव एक महत्त्वाचा वाटतो आणि नक्कीच पंढरीच्या वाटेवरती असे असंख्य बांधव आपल्याला भेटत राहत आहे, प्रत्येकजण भेटत राहत आहे आणि वारीबद्दल प्रत्येकाची मतं जाणून घेतो आहोत आपल्या अभंगवारी या पेजच्या माध्यमातून. आणि उदय न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सध्या असंख्य व्हिडिओ टाकतो आहे. जास्तीत जास्त बांधवांपर्यंत शेअर करा. आपला मित्र उदय भिस्से पाटील, रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.